नमस्कार. श्रावणाची तयारी करण्यासाठी आपण एक युनिक रेसिपी बघणार आहोत. तर हे असे सुरमई फ्रायसारखे दिसणारे स्नॅक ज्या दिवशी नॉनव्हेज खायचे नसेल तेव्हा बनवू शकता. व्हेज व नॉनव्हेज खाणारे असे दोघांनाही ही रेसिपी सारखीच आवडते. हे काप चवीला फिश फ्रायसारखेच होतात. हे तुम्ही स्नॅकसारखे किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी बनवू शकता. आता मसाला बनवूया. त्यासाठी एका प्लेटमध्ये 1 मोठा चमचा बेसन पीठ, 1 छोटा चमचा आले लसूण पेस्ट, हळद पाव छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 2 छोटे चमचे, हे चवीला कमी तिखट आहे. धने पावडर 1 छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, अर्ध्या लिंबाचा रस. ह्याने काप खूपच रुचकर होतात. 1 मोठा चमचा पाणी, चवीनुसार मीठ. मिक्स करूया. इथे आपण मसाला आधी बनवून ठेवला आहे, त्यामुळे काप केले की लगेचच मसाल्याची कोटिंग करता येईल व काप काळे पडणार नाहीत. एका भांड्यात पाणी घेतले आहे, त्यात मीठ. ह्यासाठी आपण 3 जाड केळी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता साल काढून घेऊया. साल पूर्णपणे काढून टाकावी. आता टोकाकडील दोन्ही भाग कापून टाकले आहेत. केळीचे असे तिरपे काप करूया. कोकणात श्रावण व मार्गशीर्ष महिन्यात हे घरोघरी बनवले जाते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. कापाला असे होल केले आहे. हे काप मिठाच्या पाण्यात ठेवले आहेत. केळी काळी पडू नये म्हणून लगेचच पाण्यात ठेवले आहे. केळी सोलल्यावर जास्त वेळ ठेवू नये, नाहीतर ते काळे पडतात. आता ह्यात कापलेले केळीचे काप व्यवस्थित लावून घेऊया. मसाला केळीच्या कापाला व्यवस्थित लावून घेतला आहे. आता वरच्या आवरणासाठी मिश्रण बनवूया. बारीक रवा अर्धा कप, तांदळाचे पीठ पाव कप, काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा, चवीनुसार मीठ. मिक्स करूया. ह्यात आपण जे लाल तिखट व मीठ घातले आहे त्यामुळे कापाचे कोटिंगही चवदार होते. आता ह्यात कापलेले केळीचे काप व्यवस्थित लावून घेऊया. तुम्ही बघू शकता काप सर्व बाजूंनी कोट झाले आहेत. कोट केलेले काप गरम तेलात ठेवूया. पॅनमध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करूया. हे काप आपण शॅलो फ्राय करणार आहोत. गॅसची फ्लेम मिडियम आहे. काप कुरकुरीत होतातच, तसेच खायलाही खूपच रुचकर होतात. हे करपले तर चव बिघडते. दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता रव्याचे कोटिंग थोडेसुद्धा निघाले नाही, कारण आपण साहित्य व त्याचे प्रमाण परफेक्ट घेतले आहे. मुलांना बाहेरून पॅकेटचे फूड देण्यापेक्षा हे असे घरीच बनवले तर मुलांचे आरोग्य उत्तम राहील. हे तळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. तांबूस रंगावर तळले आहेत, कुरकुरीत व खमंग झाले आहेत. आवडले असेल तर लगेच एक लाईक करा. सर्व काप खमंग व खरपूस भाजून घेतले आहेत. हे अजिबात करपले नाही. तुम्हीसुद्धा असेच तळा. ह्यावर वरून थोडीशी कोथिंबीर. जेवताना ही परफेक्ट साईड डिश आहे. आवाजावरूनच कळत आहे की हे खूपच कुरकुरीत झाले आहे. एक तोडून बघूया. हे तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा जेवताना साईड डिश म्हणून ताटात वाढू शकता. स्नॅक्स म्हणूनही हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. मुलांना खायला देताना ह्याबरोबर शेजवान चटणी किंवा सॉस द्या. ते विकतचे पाकिट मागणारच नाहीत. तयार आहे केळीचे कुरकुरीत काप. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.